प्रतिष्ठे व्यापारिक चांद्रमाने शालिवान शके 1940 चतुर्दशी तिथो शुक्ल पक्ष अश्विनी नक्षत्र योग शूल योग ब्रह्म कर्ण वनिज कर्ण विष्टिभद्र कर्ण बाबा सोमवार वासरे चंद्र राशिस्ते मेष राशिस्ते सूर्य राशिस्ते कुंभ राशिस्ते वसंत ऋतु उत्तरायणे क्रोधी नाम संवत्सरे कालयुक्त नाम संवत्सरे यजमान सद्यः प्रीत्यर्थ नाम तुमचं पूर्ण नावाचा उच्चार करा यजमान सद्यः प्रीत्यर्थ देवता प्रीत्यर्थम गणपति देवता सरस्वती देवता पूजनम इति नागवा देवता प्रीत्यर्थम पूजनम इति संकल्पम कर्मस्तु इति संकल्पमस्तु पाणी मध्ये हात बुडवा डोळ्याला पाणी लावून घ्या ओम नेत्र स्पर्शाय नमो नमः अपनाय स्वाहा व्यानाय स्वाभवनाधिपते सदाशिवम्यास्तो सदाशिवम सुपारीची विड्याची पूजा करून घ्यायची गणपतीची हर ओम गणाना गणपतिं ज्येष्ठ विष्णुसादं सर्वमहागणाधिपते नमः स्थान देवताभ्यो नमः कुल देवताभ्यो नमः ग्राम देवताभ्यो नमो नमः गणपति देवताभ्यो नमो नमः गण गणपते नमः एकदंता विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ईशान सर्वविद्यानामीशं सकल गणपति मावयामि स्थापयामि पूजयामि सरस्वती देवतांचं पूजन करून घ्यायचं तुम्ही हर ओम गण गणपते नमो नमः या देवी सर्वभूतेषु शांति रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः महालक्ष्मी देवता मावयामि स्थापयामि पूजयामि महाकाली देवता मा सरस्वती देवता पूजनं मावयामि स्थापयामि पूजयामि नमो देवे महादेवे सतत परब्रह्मणे नमो नमः सुमकचे कदंतच्च कपिलो गजगण लंबोदर चतुम्रकेतु गणादिक्ष द्वादिक्ष पडेजुमे शुक्लांबरं चतुर्भुजनं ध्याये पश्चाते सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सकल गणपति मावयामि स्थापयामि पूजयामि नागनाथ महाराज की जय पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय जय मंगलम जय नमः पार्वती शिव हर हर महादेव नागनाथ महाराज की जय या गावातल्या सर्व भाविक भक्तांना पहिल्या प्रथम रामकृष्ण हरी तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत नागदेवतेच्या वर्धापन दिनानिमित्ताने याही वर्षी श्रीमद भागवताची कथा आणि जीर्णोद्धाराच्या ह्याच्यासाठी म्हणून या ठिकाणी रामानाचार्य कथाव्यास हरिभक्तीपरायण आनंदजी महाराज नाशिक त्र्यंबकेश्वर यांची कथा 29 तारखेला दुपारी 2 वाजल्या रात्री 7 ते 10 वाजे 9 वाजेपर्यंत या ठिकाणी होणार आहे. तर आपला सर्वांची सहकार्य असेलच आणि असणारच आहे याच्यामध्ये कुठली शंका नाही. म्हणून गावामधील सर्व राजकीय सामाजिक आणि धार्मिक लोकांनी या नागदेवतेच्या उत्सवाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी स्वतः हजर राहून हा अखंड हरिनाम सप्ताह आपण सर्वांच्या सहकार्याने साजरा व्हावा ही या कमिटीची अंतःकरणातली आणि धार्मिक क्षेत्रातल्या एक समर्थ बाजू. त्याच्या म्हणून आमची सुद्धा सर्वांनी एकत्रित येऊन एखादा उत्सव केला तर तो आनंदाचा होतो. म्हणून आपण सर्वजण या क्षणाला हाक मारल्यानंतर सुद्धा या ठिकाणी आलात आणि मी पहिल्या प्रथम आपली माफी मागतो. 8 वाजता सांगितलं होतं पण येणं झालं नाही, थोडाफार उशीर झाला आणि त्याच्यासाठी एवढं काही मोठे पण नाही की माझ्या हस्ते या दिला सन्मान दिला त्याबद्दल आपल्या मान सन्मानासाठीच रात्रभर जागरण म्हणा किंवा कुठला कार्यक्रम म्हणा हा करण्याचा प्रयत्न आमच्याकडून चाललेला आहे आणि आमच्या परमार्थासाठी आपल्याकडून सर्वांनी शुभेच्छा द्याव्या, आशीर्वाद द्यावा एवढंच या प्रसंगी बोलून बस कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर आता कार्यक्रम संपन्न झालेला आहे. येथून या कार्यक्रमाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह किंवा यामधील अन्नदान वगैरे जे काही असणार आहे ते आपल्या सहकार्यानेच होणार आहे आणि याची जाण आपल्याला आहे की हे पैशाशिवाय हे काम होत नाही आणि त्या निमित्ताने आपण सढळ अंतकरणाने सढळ हाताने या ठिकाणी कसलीच हे न करता आपल्याला जसं जमल तसं या ठिकाणी या कमिटीला सहकार्य करावं. आपलीच तरुण वर्गातील मुलं आज धार्मिक क्षेत्रामध्ये पुढे आले याचा अभिमान आहे.